तिकीट मिळाली नाही, मी त्याच्यासाठी टीव्ही वगैरे पण गेलेली आहे. कसं आहे, हे लोक पैसे घेऊन तिकीट वाटप करत आहे. पैसे घेऊन तिकीट वाटप करून राहिले. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता हे संपूर्ण प्रकरण अंतर्गत असल्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्या लोकांना युनिफॉर्म द्यायचे, युनिफॉर्म गणेश पेठ कार्यालयावर तोडफोड केली आहे. प्रभाग 5ची उमेदवारी अर्ज दाखल केला ओपन मधून. कसा झालाय, माझ्या संघ मी 2017 पासून कार्यकर्ता आहोत. 2017 पासून कार्यकर्ता आहोत. मला तिकीट मिळाली नाही, मी त्याच्यासाठी टीव्ही वगैरे पण तोड केलेली आहे. कसं आहे, हे लोक पैसे घेऊन तिकीट वाटप करत आहे. पैसे घेऊन तिकीट वाटप करून राहिले. हे मला सकाळी 6 वाजता बोलवलं बजरंगशीर परिवारच्या इथे. बजरंगशीर परिवारनं मी बसलो होतो, बजरंगशीर परिवार होता, महेंद्र गुप्ता होता, आणखी निलेश बोरकर होता. बजरंगशीर परिवारला म्हणता का तुम्हारा क्या है, 5 लाख रुपए तुमको मिल जाएंगे, तुम्हारी तिकीट. बजरंगशीर परिवार म्हणते का मी तुम्हारे 2 तिकीट देतो. एससी न ओपनची तिकीट त्याला दिली आहे. म्हणजे भाजपच्या तिकीट विकलं असं तुमचं? हा, विकली. माझ्या आठवण देखील मी एक कार्यकर्ता हो. मला मी खुद असं बसलेला आहो चेअरवर, तो 1 कप चहा बी पाहिजे त्यांना. जे खरं आहे ते खरं. तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला काय राहणार, तर टीव्ही कास्ट का बरोबर? मी एक कार्यकर्ता आहो. माझ्या प्रभागात मी काम करून राहिलो. कोणाच्या नावानं, राष्ट्रवादीच्या नावानं. मी आज मी दिला ना चाहतो अजित दादाला. मी अजित दादाला, सुनील तटकरेला, प्रफुल्ल पटेलला, राजेंद्र जैन साहेबाला मी इथून हे गेल्यानंतर तुरंत मेसेज केला, साहेब मी असं केलं, काही अगर तुम्हाला आपत्तीजनक करायचे असेल तर मला तुम्ही बोलू शकता. तर जैन साहेब काल बी मला म्हटले फोनावर का तुम्हाला तिकीट भेटत. मगर हे काय आपसी, हे लोक बिझनेसमॅन लोक आहे. हे बिझनेसमॅन अंदरुनी बरोबर घेऊन करते, शांत बसून जाते. आता तुम्हाला एबी फॉर्म तर नाही दिला, तुम्ही निवडणूक लढणार आहे का आणि राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार करणार? नाही, मी तर डायरेक्ट म्हणेन राष्ट्रवादीचे जे मी वरत लेवलवर तर नाही म्हणेन, मगर मी आपल्या प्रभागात डायरेक्ट म्हणेन हे राष्ट्रवादी चोर लोकांना तिकीट दिले, चोर लोकांना व्होट नको करा. हे मी विरोध मध्ये काम करीन. त्याच्यानंतर मी राष्ट्रवादी पक्षात अजित दादाकडे जाऊन पर्सनली आपला पदचा जे बी आहे मी राष्ट्रवादीतच राहील मरेपर्यंत. कारण की राष्ट्रवादीने आम्हाला बोट पकडणं शिकवलं. तुम्ही निवडून आले तर मग पुन्हा वापस राष्ट्रवादीमध्येच याल की दुसरा पर्याय? निवडून यायचा प्रश्न तर येतच नाही. कारण की कसं आहे, मी ना अजूनपर्यंत ठरवलं नाही का मी फॉर्म भरला, अपक्ष लढीन नाही लढीन. मी फॉर्म बी वापस घेऊ शकतो. कारण की माझी इतकी म्हणजे क्षमता आहे नाही. माझ्याकडे 4 लोक पॅनल होते, ते गडबड झाले, त्यांना तिकीट नाही दिली. तर मग मी एकटा काय करणार आहो? तो प्रभाग इतका मोठा आहे. प्रकरण फार मोठं नाही आहे. एखाद्या कार्यकर्ता खूप प्रयत्न करतो, पण आम्ही एकाला सीट देऊ शकतो, बाकी लोक नाराज होणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक नाराजीमधून जर जाताना तो टीव्ही पडला तर आता त्याला खूप तवज्जो देण्याची गरज नाही, आम्ही समजून घेऊ शकतो. आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ताच आहे, त्यामुळे त्याला समजून घ्यायची गरज आहे. बॅनर पण फाडले आणि बाहेरचा. आता जाताना घटना घडली, त्याला समज दिली, त्याच्याकडनं एसपी तनिष पारील म्हणून आमच्याकडे आला. नंतर
आम्ही त्याला क्षमा केलेली आहे. याला खूप जास्त तवज्जो देण्याचा घ्यावं असं मला वाटतं. तिकीट अनेक कार्यकर्ते नाराज निश्चितच आहे, कारण की एक सीट करता 10 लोक 5 लोक तिकीट मागतात. जेव्हा आम्ही एकाला देतो त्यापैकी 4 लोक नाराज होणं स्वाभाविक प्रक्रिया आहे. ते प्रत्येक पक्षात चालेल असं मला वाटतं. या ठिकाणी आमच्या इथे बाकीपेक्षा आमच्या इथे कमी झालेलं आहे नाराजी. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 156 जागेसाठी तुम्ही इच्छुक उमेदवार तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांना फॉर्म वगैरे तुम्ही देत आहेत की ते प्रक्रिया कशी सुरू आहे? फार सुरळीत प्रक्रिया सुरू आहे. जवळपास आता बघा, आताही तुम्ही बघता एवढी गर्दी या ठिकाणी आहे. आम्ही 3 वाजेपर्यंत मॅक्झिमम लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढे लोक आमच्याकडे आलेले आहेत म्हणजे याच्यावर लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज नागपूर शहरामध्ये आम्ही एक जागा बनवलेली आहे.